नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी बापू हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण तसं पहिल्यांदा मक्काला मारलेलं होतं, आळायचं तण फवारणी घेतलेली होती. पण आता बकेटीमध्ये डबा आणि टिफिन औषधं टाकीन ते सगळेच घेऊन निघले बापू वावराच्या दिशेने. आता तसं जर की पाहिलं तर 2-4 दिवसापासून पाणी तर काही मारू द्या ना, औषध वावरात जात काही नाही तर पाणी पडू राहिला. बस 2 टाक्या मारणं होत काही नाही तर पाणी येऊ राहिला, 2 टाक्या मारणं होत काही नाही पाणी येऊ राहिला. त्याच्यामुळं बापून आता एक ठरलेलं, आज काही होत नाही, आज औषध मारायला वगैरे घरी यायचं नाही. पण बघू शकता शेतकऱ्यांची अद्रक ही आपली की अद्रक नाही, शेजारीची अद्रक एकदम बेडवर क्वांटिटीमध्ये आहे सध्या. पण काय झालं तिला, गवत ज्यादा भरपूर दिसलेलं दिसतं. पॉवर टेलरनं मशीननं भर गिरमीन टाकलेली दिसते. मग काय तेवढं होत काही नाही दादा. म्हणलं चला आपण वावराच्या दिशेने जाऊ, औषध करून. आज जरा उशीरच झाला आपल्याला थोडासा वावरात जाण्यासाठी. औषध आणायला, जेवण करायला, आणि त्याला म्हणलं चला आता आपण तणनाशक मारू. आता वावरात गेल्यावर पुन्हा एक मिनी ब्लॉक घेऊन टाकू आपण. तर लोक इथंच भेटू. इथं आलेलो होतो आपण. बघू शकता आपली शेजारी पाजारी गावातली सगळी शेतकरी बांधव जरा आता मक्काच्या तणनाशकवर बिलागलेले आहे. कारण की मक्कामध्ये आता तणनाशकचा काय म्हणता, कसं काय झाले पाणी काय हो का, म्हणजे ज्यादा नाही आहे ना पाणी, दाढीचे केस वल्ले व्हाय पुरता येऊ राहिला पाणी हो का. मग काय म्हणणं आहे तुमचं पाण्याच्या विरुद्ध? आणि काही लागतो वावणे पाणी लागतो तर माल चांगली येते असं म्हणतो. काय गावतडच वाढा पुरतं पाणी येईल हो का. शेतकऱ्याची परिचय नाही घ्या टाक्याला मारा तणनाशक कोणता आणले? दुकानदारांनी दिलं ते हा ना, दुकानदार एवढं सुटू दे का कोणते ते आवला करून. हा ती गोट घरी. हा शेतकऱ्याला काय गवतो मारी तो कोणता ते आणलं की हान शेतकरी हान. गवतानी एक तर परेशान करायला लावलं आणि त्यात पुन्हा दुकानदार परेशान करी ते. जे लागतं ते देत नाही, जे लागतं ते कसं का देत नाही बरं. बरं चला आता भेटू आपण आपल्या वावरामध्ये जाऊ. हा मिनी ब्लॉगमध्ये आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण वावरात आलेलो होतो. बघू शकता बाटलीमध्ये हे 2-3 औषध काढून घेतलं. हे पहिलं टाकायचं, नंबर 2ला हे 18 झेंड टाकलं, नंबर 3ला हे टाकलं आणि हे औषध टाकलं. हे औषध घेतलं आपण. आता पाहू आपण रिझल्ट कसं काय ते मक्कावर कसं काय नाही. कोरड्या हिरड्यामध्ये आपण टाकणारच आहे की गवत कसं जळतं काय जळतं काय नाही. आता सुरुवात तर करणारी, पण आभाळ तर थोडंफार दिसून राहिलं. पण आता मारणं गरजेचं आहे आपल्याला औषध. हो बस 1-2 टाक्या मारल्या आपण, पाणी झाला बघा चली. हो पाणी का औषध मारूच देऊन राहिला पाणी. म्हणलं आज जरा औषध मारूनच घेऊ, आहे की करायचीच नाही. झालं चाली शेतोडी. हो आणि कसं तणनाशक वाळवणं कसं काय होईन. बरं तुमच्याकडे पण कसं काय चालली पाणी? लय ताप हे डोक्याला. हो गेला उघडून पाणी. कॅमेरा चमकीला का ना चमकीला गेला पाणी. पण पाणी बस जमते मालासारखा चालली. पाणी जवळपास 4-5 दिवसापासून कामं करू द्या ना, काहीच होऊ द्या ना. दुपारचा टाईम झाला, म्हणलं काम तर चलीच राहीन आपलं, काम तर काही बंद होऊ शकत नाही. त्याच्याकरता ना टाकी पाटकुळी असल्यावर तुम्हाला काय सांगा, बरेचसे शेतकरी बांधव म्हणते, बरेचसे मित्रमंडळ मी म्हणते किंवा आम्हाला दुपारात भुकाच नाही लागत. हो ज्याला भुका लागत नसेल त्याला 2-4 दिवस धाडा बापूकडं, मग सांगतो तुम्हाला कशा भुका लागत नाही. हो या का टायमाला 2-3 भाकरी खाऊन घेतो माणूस. अशी टाकी बोकांटी बसली रे बसली. हो पाटकुळी घेतली रे घेतली, 3-4 भाकरी तर लागत यायची. अहो म्हणलं जेवण करून घ्या आणि तुम्ही जेवण करा, जेवण नसेल केलं तर. आपल्या दिवसाची सुट्टीत आता होत आली बघा शेतकरी मित्रांनो. आपल्याला काही नाही, बस आता एक टाकी मारायची मक्काच्या औषधावर. एवढी टाकी मारली की उद्याचं आता उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहू. तर आपल्या चॅनलला अजून लाईक नसेल केलं, फॉलो नसेल केलं तर लाईक फॉलो करा
ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तर लोक धन्यवाद. हो.